हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये अजित पवार गटाची बैठक। पवार गटातील धीरज कुमार शर्मांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार। राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव। जितेंद्र आव्हाडांचे संतापले। आव्हाड महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार, 3 गोळ्या झाडल्या। मलिकांवर नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पुण्यात रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब कालव्याच्या कडेला टाकल्याचा धक्कादायक प्रकार। दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी। महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार। अनिल देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर बॅनर। 4 जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बॅनर। पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला आज कोर्टामध्ये हजर करणार। पोलीस विशाल अग्रवालची पोलीस कोठडी मागणार। कोठडी मिळाल्यास विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालची एकत्र चौकशी होणार। नागपुरात नितीन गडकरी पराभूत व्हावेत यासाठी भाजपनंच यंत्रणा राबवल्या। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली। दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा गंभीर दावा। राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न, त्यांचं डोकं तपासावं लागेल। 4 जून नंतर राऊतांचं थोबाड फुटणार। सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावरील दाव्यावर भाजप नेत्यांचा हल्लाबोल। राऊतांच्या दाव्यामुळे मवियामध्ये गडकरींविरोधात लढलेले काँग्रेसचे विकास ठाकरेही आक्रमक। राऊतांनी वायफळ बोलू नये। गडकरींचं आणि त्यांचं काय प्रेम आहे मला माहिती आहे, विकास ठाकरेंचा टोला। शिंदेंनी निवडणुकीसाठी 25 ते 30 कोटी रुपये वाटले। अजितदादांचा एकही उमेदवार निवडून न येण्यासाठी प्रयत्न केल्याचाही आरोप। तर 4 जून नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, शिंदेंचं प्रत्युत्तर। अँब्युलन्स घोटाळ्यासह अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आरोप। शिंदेंनी लवकरात लवकर तानाजी सावंतांची हकालपट्टी करावी। पवार गटाचा तानाजी सावंतांवर निशाणा। ठाण्यामधल्या मुरबाडमधील वाड्यांवर भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी महिला पुरुषांसह लहान मुलांची पायपीट। खराब पाणी पियाल्यानं ग्रामस्थांना आजारांची लागण। सांगली जिल्ह्यामधल्या जतच्या पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्याचं थैमान। अनेक घरांची पडझड तर पत्र्याची शेड जमीनदोस्त। लातूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा तर यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका। झाडं उन्मळून पडल्यानं रस्ते बंद। वादळामुळे 3 पत्रा उडाल्यानं एकाचा हात कापला तर दोघे गंभीर जखमी। बुलडाण्यासह जळगावमध्ये अवकाळी पावसाचा थैमान। झाडं आणि विजेचे खांब पडल्यानं बुलडाण्यातील 5ही तालुके अंधारात। जळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे 980 हेक्टरवरील केळी पिकांचं नुकसान। दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल लागणार। maharesult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस तर अकोल्यामध्ये 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। मुंबईसह कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता। येत्या 24 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तापमानामध्ये घट होणार। कोलकाता नाईट रायडर्सनं तिसऱ्यांदा कोरलं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव। सनरायझर्स हैदराबादला धूळ चारत कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव। हैदराबादचा 8 गडी राखून उडवला धुवा। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षातील 78 खासदारांचा राजीनामा। सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सुनक यांच्यासमोर मोठं आव्हान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।